नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. क्रीडांगण कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार. रसिक श्रोते हो, आपण शहीद मॅरेथॉन स्पर्धेने दिली नवी दिशा या अंतर्गत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू स्वरूप पुजारी यांच्याकडून या मॅरेथॉन खेळाविषयीची अधिकाधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. हा खेळ नेमका कसा असतो, याचं स्वरूप काय आहे, यासाठी तयारी कशा पद्धतीनं करावी लागते, हा खेळ खर्चिक आहे किंवा नाही, त्याच पद्धतीनं या खेळासाठी विशिष्ट अशी काय मेहनत घ्यावी लागते, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती जात असताना या खेळातले बारकावे कशा पद्धतीनं समजून घ्यावे लागतात, या आणि अशा असंख्य गोष्टींबद्दलची चर्चा आपण गेल्या 3 भागांपासून ऐकत आलोय. आजही आपण या खेळाविषयीची अधिक खोलवर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर ऐकूया शहीद मॅरेथॉन स्पर्धेने दिली नवी दिशा या अंतर्गत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू स्वरूप पुजारी यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 4था भाग. आता साधारण रोजच्या आपल्या झोपण्याची वेळ 8 ते 9 तास असायला पाहिजे असं म्हणतात. आता तुम्ही तर मॅरेथॉनचे खेळाडू आहात. हळूहळू स्पर्धेचं टायमिंग वाढत जातं, किलोमीटर वाढत जातात. यावेळेला तुमची झोप किती तास होणं अपेक्षित असतं? ॲक्च्युली कोण 9 वाजता झोपतं, कोण 10 वाजता झोपतं. सकाळी 5 वाजता 6 वाजता उठून तयारी करतं. तर मॅरेथॉनच्या 21 किलोमीटरची असेल तर नवीन जो सुरुवातीला घेणारा असतोय भाग, त्याला झोप लागत नाही. अच्छा. आणि ज्यांना सवय झालेली असते त्यांच्यासाठी काही वाटत नाही, म्हणजे त्यांना व्यवस्थित झोप लागते. बरोबर. तसे अल्ट्रा ज्या मॅरेथॉन करणार असतात त्याच्या आधी झोप लागतच नाही. आदल्या दिवशी त्याच्या 1 दिवस आधी पूर्ण आपल्याला झोप होणं गरजेचं असतं. अच्छा. आता तुमच्या बोलण्यात आलं की स्पर्धेच्या आदल्या दिवशी झोपच लागत नाही, पण झोप तरी होणं महत्वाचं असतं असं तुम्ही म्हणाल. मग त्यावेळेला खेळाडूंनी नेमकं काय पण करायचं? टेन्शन असतं, काळजी असते, त्यामुळे झोप लागणं थोडं मुश्किल होतं. मग त्याचा इफेक्ट होत नाही खेळावरती? नाही. होत नाही. म्हणजे आधीपासून तयारी आणि सराव असल्यामुळे काय त्याचा त्रास माइंड होत सेट नाही. असतं की आपल्याला उद्या स्पर्धा करायची आहे. हां हां. या दृष्टिकोनातून त्यामुळे झोप झाली नाही तरी असा म्हणजे फरक फारसा पडत नाही. अच्छा. आता मॅरेथॉन स्पर्धेसाठी आपण उतरलो. सुरुवातीला तुम्ही म्हणाल की 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटरचा जेव्हा मी प्रवास केला, मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली, जेव्हा मी 42 किलोमीटरच्या स्पर्धेसाठी उतरलो त्यावेळेला मला ह्याच्यातली फारशी काही माहिती नव्हतीच. मग त्यावेळेला तर जसं खाण्यापिण्याचं आपण बोललात किंवा व्यायामासंदर्भात तुम्ही जसं बोललात, तसं पोशाखासंदर्भात तुम्हाला काही आधीपासून माहिती होती की तुम्ही रोजच्या जो ड्रेसअप असतो तुम्हाला जो कोचने सांगितला त्याच्यावरतीच तुम्ही ह्या स्पर्धा करत होतात? काय नेमकं आहे त्याच्यासाठी कॅप एक लागते, एक शर्ट असतो, टी शर्ट त्यांनी दिलेला असतो, आपण रोजच्या प्रॅक्टिसमध्ये घालतो तो घालायचा. त्यांनी एक बीप दिलेलं असतं. ओके. ते बीप समोर त्या टी शर्टला चिटकवायचं. हां. आणि शॉर्ट घालून, बूट आणि सॉक्स घालून आपण पळत जायचं. म्हणजे ते समोरच्याला ते समजतं की हा मॅरेथॉनपटू आहे मॅरेथॉनमध्ये धावताना. म्हणजे मॅरेथॉनपटूची ती खूण आहे ओळखायची. हो. चिप लावलेली असते ती. चिप लावलेली असते म्हणजे वरती टी शर्टला. हो. ती कशासाठी असते? तुम्हाला सर्टिफिकेट मॅरेथॉनचं मिळण्यासाठी आणि टायमिंग आपलं जे आहे ते पूर्ण समजण्यासाठी. तसेच चिप शिवाय मेडल देत नाहीत कोणाला. अच्छा. हां हां. म्हणजे त्याच्यासाठी चिप असणं आवश्यक आहे. जसं गाडी चालवताना लायसन आवश्यक आहे, तसं मॅरेथॉनमध्ये धावताना चिप असणं आवश्यक आहे. अच्छा. आणि ती कंपल्सरी ती टी शर्टलाच लावलेली असते. शर्टला लावायची. मग त्याच्यावरून ते जे कोणी मेन असतात, तुमचे नंबर काढणारे असतील किंवा ऑर्गनायझर जे असतील, त्यांच्यापर्यंत ही सगळी प्रत्येक खेळाडूची माहिती पोहोचत असते का? जेव्हा स्टार्ट होते मॅरेथॉन तिथे चिप लावलेली असते टायमिंगची. त्यावरून माणूस पाय ठेवून गेला की सगळ्यांचं त्या कॉम्प्युटरला जॉईन असतं. अच्छा. म्हणजे त्यानुसार तुम्ही कुठपर्यंत पोहोचला किंवा आता कुठपर्यंत आलेला आहात, अजून किती वेळ आहे, हे सगळं त्याच्यावरून त्यांना बसून तिथे कळत असतं. म्हणजे जसं तुम्हाला खेळ आपण किती वेळ चालतोय हे हातातल्या वॉचवरून कळतं, तसं त्यांना ते चिपवरून समजतं. अच्छा. आणि ही चिप म्हणजे संपूर्ण बघणाऱ्या लोकांसाठी एक खूण असते की हा मॅरेथॉनचा स्पर्धक आहे. म्हणजे हे खूप इम्पॉर्टंट आहे या मॅरेथॉनमध्ये की चिप असणं महत्वाचं आहे. म्हणजे ती समोरून दिसते. चिप जर का तुमच्याकडून पडली तर तिथे मेडल किंवा तुमचं टायमिंग हे काउंटच केलं जात नसेल. बरोबर. म्हणजे तुम्ही फक्त पळतच राहता. मग हे आपल्याला जेव्हा कळतं की आता माझ्या टी शर्टवरची चिप पडलीये, तर असं कधी होतं खेळाडूच्या बाबतीमध्ये? खेळाडूंच्या बाबतीत होतं, पण आजूबाजूचे जे रनर असतात त्यांनी सांगतात की तुझी चिप पडलेली बाबा, हे घे.
अच्छा, हां. म्हणजे ती पुन्हा आपण लावू आपण लावू शकतो. शकतो. हां. मला काय वाटलं की ती एकदा ती चिप पडली की पुन्हा दुसरी नवीन घ्यावी लागते नाही आपल्याला. नाही तीच वापरू शकतो आपण. अच्छा, म्हणजे पूर्ण स्पर्धा पूर्ण होईपर्यंत एकच चिप आपण वापरू शकतो, जरी पडली वगैरे तरी सुद्धा. अच्छा. तुमच्या बोलण्यामध्ये असं आलं मघाशी की शूज, सॉक्स वगैरे सगळे लागतात. आता जे जनरल मुलं जी वापरतात शूज, तशाच पद्धतीचे शूज असतात की काही वेगळ्या पद्धतीचे शूज मॅरेथॉनसाठी म्हणून खास वापरावे लागतात? 42 किलोमीटर चांगला टायमिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळे शूज आहेत. ओके. अल्ट्रा तुम्ही रन करणार असाल त्याच्यासाठी वेगळे शूज असतात. बरं. प्युमा कंपनीचे, नायकी कंपनीचे, ॲसिक्स कंपनी आहे. या प्रत्येक कंपनीचे शूजमध्ये अल्ट्रा आणि फुल मॅरेथॉन ह्या वेगवेगळ्या ह्याचे ऑप्शन असतात. तुमच्या वेबसाईटवरून किंवा त्या शोरूममध्ये गेल्यानंतर आपण सांगू शकतो की मला 42 किलोमीटरचा हां हां. फास्ट करायचं आहे, त्यामुळे मला शूज हवा आहे. म्हणजे त्या पद्धतीचे शूज ते बनवलेले तयार असतात. असतात बनवलेले. ओके. त्याच्यामध्ये काय वेगळेपण असतं आपल्या रेग्युलर शूजमध्ये आणि त्या खेळण्यासाठी बनवल्या गेलेल्या रेग्युलर शूजमध्ये? शूज वापरणं म्हणजे हे नुसतं आपण पायासाठी घालतो हां. आणि ह्या शूजमध्ये आपल्याला पायाला इजा होऊ नये किंवा गुडघ्याला काही इजा होऊ नये म्हणून ते वेगवेगळे हे शूज त्यांनी तयार केलेले असतात. ते बनवताना काही वेगळं असं त्याच्यामध्ये वापरलेलं असतं? सोल जास्त केलेला असतो. अच्छा, म्हणजे तेवढाच फरक असतो हां. त्याच्यामध्ये. फुल मॅरेथॉन जेव्हा आपण करणार असेल तर कार्बन प्लेटचा शूज द्या असं सांगावं लागतं अच्छा. आणि अल्ट्रासाठी वेगळा शूज असतो. ते सगळीकडे उपलब्ध होतात की ठराविक ठिकाणी सगळीकडे उपलब्ध होतं. होतात? आता मघाशी तुमच्या बोलण्यामध्ये असंही आलं की कॉम्रेड ज्याला पूर्ण करायची असते त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांभाळाव्या लागतात, पाळाव्या लागतात विशेषतः, आणि हे थोडं खर्चिक असतं. हो. तर खर्चिक म्हटलं तर हे पोशाखासाठी खर्चिक असतं की सगळ्याच दृष्टीने? नेमकं काय असतं याच्यामध्ये? खर्चिक म्हणजे तर आपला पोशाख वगैरे सगळं शूज पासून कॅपपर्यंत हॅटपर्यंत. हां. आणि रजिस्ट्रेशन हे सगळं आपल्याला करावं लागतं. ओके. आपल्याला कोण स्पॉन्सरशिप वगैरे देत नसतं. नाही देत, मॅरेथॉनला नसते का? नाही. ओके. कोण देतं कोण नाही, त्यामुळे हे आपलाच खर्च स्वतः करावा लागतो. करावा लागतो. मग रजिस्ट्रेशनची साधारण फी किती असते? म्हणजे 10 किलोमीटर पासून ते 90 किलोमीटर पर्यंत? साधारण 10 किलोमीटरच्या ह्याला 1100 1200 असते, 21 किलोमीटरला 2000, अच्छा. 42 किलोमीटरसाठी 2800 ते 4000 रुपयेपर्यंत. ओके. आणि 90 जर का करायचं असेल तर त्याला साऊथ आफ्रिकेचे $4000 म्हणजे आपल्या इथले 25,000 रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. बापरे. म्हणजे 25,000 रुपये इथून आपल्या भरल्यानंतर साऊथ आफ्रिकेच्या स्पर्धेसाठी तुम्ही पात्र होता. त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन होतं, पण ती स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 42 किलोमीटरचं तुम्हाला क्वालिफिकेशन द्यावं लागतं. त्यासाठी टाटा मुंबई मॅरेथॉन किंवा बारामती मॅरेथॉन, वेदांता मॅरेथॉन आहे. कुठे 42 किलोमीटरचं जे अंतर आहे ते तुम्हाला पूर्ण करून द्यावं लागतं, कुठेही तुम्ही जावा. कुठेही जा. मग एक ते सर्टिफिकेट पुरेसं असतं एकच सर्टिफिकेट 90 किलोमीटरसाठी. हे सगळं स्पर्धांचं आपण आत्ता बोललो. तर आता मला असं विचारायचं की तुम्ही इथून साऊथ आफ्रिकेला गेलात, बरोबर? हो. सांगलीतून डायरेक्ट तिकडे गेलात. पण आता तुम्ही खेळलात स्पर्धा बऱ्याच ठिकाणच्या, म्हणजे सातारा मॅरेथॉन असेल, मुंबई टाटा अल्ट्रा मॅरेथॉन असेल किंवा कान्स अल्ट्रा मॅरेथॉन असेल, ह्या सगळ्या स्पर्धा तुम्ही खेळलात, पण ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्येच झाल्या. हो. आता पूर्ण देश सोडून आपला जायचा आहे आणि मॅरेथॉनसाठी जायचं आहे विशेष म्हणजे, तर त्यावेळेला तुम्ही तयारी वेगळी अशी काही केलेली होतीत का? तयारी अशी वेगळी काही केली नाही. फक्त मी दुपारी ज्योतिबाला रन करत होतो, कधी कधी नाईट रन करत होतो, कधी सकाळी रन करत होतो. म्हणजे मी सगळ्या ऋतूमध्ये मी तिथं आजमावून बघितलं की कुठे आपण काय कमी पडतो का. म्हणजे तिथे जर का पाऊस आला तर आपल्याला पावसात पण रन करण्याची आपल्याला तयारी पाहिजे. ओके. थंडी असेल तर थंडीत पण करण्याची असेल, उन्हाळा असेल तर उन्हात पण आपल्याला करण्याची तयारी पाहिजे. अच्छा. या सगळ्याची मी तयारी केली. म्हणजे सगळ्या ऋतूंमध्ये तुम्ही आपल्या इथे आधी चालत राहिलात आणि पळत राहिलात, व्यायाम करत राहिलात आणि मग तुम्ही साऊथ आफ्रिकेला गेलात. तिथं गेल्यानंतर मग तिथलं खाणं पिणं सगळं पूर्ण वेगळं असतं किंवा थोडेफार फ्रुट्समध्ये पण फरक असतील किंवा जे आपण पेय घेतो आपल्या इथली वेगळी तिकडची वेगळी, तर त्याचा काही तुम्हाला? ऍक्च्युली आम्ही तिथे खर्च नको म्हणून आम्ही इथूनच, मी आणि माझे मित्र सचिन बुरसे म्हणून आहेत, आम्ही दोघं पण एकत्र गेलो होतो. अच्छा. त्यामुळे आम्ही गुळ पोळी, शेंगदाण्याची पोळी, म्हणजे टिकाऊ चिवडा, पदार्थ, लाडू, चकली, फ्रुट्स, ड्रायफ्रुट्स हे सगळं आम्ही घेऊन गेलो होतो की कमी खर्चामध्ये आपल्याला तिथे व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे आपण हे असं कॅरी पण करू शकतो आणि आपल्याला तिथं राहून करताही येऊ शकतं. अच्छा. म्हणजे दोघांची पण पहिली वेळ होती, त्यामुळे आम्ही ठरवलं की आपल्याला तिथे इंडियातलं जास्त आपल्याला फूड्स वगैरे मिळतील नाही मिळतील, त्यामुळे आपण
हे दोन्ही एकत्र आपण घेऊन गेलेलं चांगलं. आपलं चांगलं. अच्छा. मग तिथे तुम्ही स्पर्धेला जेव्हा गेलात ते किती दिवस आधी तिथे पोहोचावं लागतं, असं काही त्यांचे नियम आहेत 3 दिवस साधारण आधी जावं लागतं. तिथे? हां, रविवारी स्पर्धा असते तर तुम्ही गुरुवारी संध्याकाळपर्यंत किंवा शुक्रवारी सकाळपर्यंत तुम्ही तिथं असणं गरजेचं आहे. पोहोचायला पाहिजे. मग तुम्हाला तिथले रूट म्हणा किंवा तिथले तुम्हाला केबिन्स म्हणा, हे सगळं ठरवून दिलेलं असतं? तुम्हाला रिसीव्ह करायला कोणी येत असतं तिथे, की आपल्या आपणच सगळं आपलं शोधायचं? आपणच सगळं शोधायचं. अच्छा. म्हणजे तिथे एअरपोर्टला उतरलं की कॅब वगैरे करायची, आपण त्या ॲड्रेसला जायचं, रूम वगैरे आपण स्वतः बुक म्हणजे करायचं. सगळं स्वतःच सगळं तिथे करायचं, स्वतःच. कोणी आपल्याला कोणी सांगायला आपल्याला वगैरे येत सांगायला नाही? येत नाही. बरं. मग तिथल्या भाषेचा वगैरे तुम्हाला काही त्रास झाला नाही? तिथल्या भाषेचा म्हणजे थोडा मला इंग्लिश कमी असल्यामुळे मला थोडा त्रास झाला, आम्हाला दोघांना पण. पण इतकं आम्ही असं म्हणजे इंडियातले लोक हेल्प करत होत्या, अच्छा. हां. त्यामुळे असं काय फारसा काय प्रॉब्लेम नाही त्रास आला? नाही आला. अच्छा. आता आपण कसं म्हणतो की इथे भारतामध्ये प्रत्येक देशातला व्यक्ती येतो, त्यांची भाषा बोलतो, आपली इथली भाषा शिकतो. पण काही विशिष्ट देशांमध्ये आपण गेल्यानंतर तिथलीच भाषा बोलावी लागते, आपली भाषा चालत नाही, असंही खूपदा होतं. तसा तुम्हाला काही त्रास तिथे तसं जाणवला? काही झालं नाही. नाही झाला? नाही. अच्छा. साधारण आम्हाला तिथे जास्त कोण लोकांनी हिडीस वगैरे काही केलं नाही, त्रास झाला नाही. उलट आमच्या इंडियातले लोक म्हणलं की त्यांना जास्त आदर होता. अच्छा. म्हणजे तुम्हाला ट्रीटमेंट चांगली मिळाली चांगली तिथे? वा. मग तिथलं खाणं पिणं वगैरे कसं होतं? तुम्ही कधी ट्राय केलात स्पर्धा झाल्यानंतर वगैरे? स्पर्धेच्या आधी तिथे इंडियन रेस्टॉरंट होतं, त्यामध्ये ब्रेड वगैरे असायचे ओके. किंवा आपलं ड्राय फ्राय. हां हां. आम्ही साधारण तिथे काही घेतलं नाही स्पर्धेच्या आधी. आम्ही जे नेलं होतं ते आम्ही खाल्लं आणि स्पर्धा झाल्यानंतर तिथे आम्ही ट्राय केलं. हां हां हां. तिथले काही वेगळे पदार्थ किंवा तिथली राहण्याची व्हेजिटेरियन असल्यामुळे तिथे काय आम्हाला काय माहिती नव्हतं आणि जास्त काय आम्ही काय तिथं बघत बसलो नाही. स्पर्धा झाल्यानंतर तुम्ही लगेचच रिटर्न आलात तिकडून की थांबायला? 2 दिवस थांबलो होतो आम्ही. अच्छा. हां, साधारण म्हणजे दुसऱ्या दिवशी मला अंग दुखायला लागलं, ताप आला. स्पर्धा झाल्यानंतर? हां, स्पर्धा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाय दुखायला लागले. मग गोळी वगैरे आम्ही घेऊन गेलो होतो, त्या गोळ्या वगैरे घेऊन रेस्ट घेतली. दुसऱ्या दिवशी फ्रेश झाल्यानंतर मग तिसऱ्या दिवशी आम्ही निघालो. अच्छा. आता जेव्हा तुम्ही इथून गेलात साऊथ आफ्रिकेला, त्यावेळेला जाताना रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं होतं म्हणालात, पण मग विमानाने गेलात, मग त्याचं बुकिंग करणं असेल किंवा साधारण हे तिथपर्यंतचा सगळं प्रवास? 6 महिने आधी करावं लागतं. हां, तेच मला म्हणजे विचारायचं नोव्हेंबर होतं. ते डिसेंबरमध्ये तुम्ही साधारण विमान तिकीट काढलं तर स्वस्त पडतं. हां. त्यांचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तिथं हॉटेल बुकिंग केल्यानंतर ते सगळं हॉटेल बुकिंगचा लेटर, रजिस्ट्रेशन लेटर, विमान तिकीट हे सगळं व्हिसा आपल्याला अप्लाय जिथं केला आहे त्यांना हे द्यावं लागतं. म्हणजे तुमच्या स्पर्धा कधी आहेत त्याच्या आधी 6 महिने ह्या सगळी प्रोसेस पूर्ण व्हायला व्हावी लागते? लागते. 6 महिने ते 4 महिने. ओके. म्हणजे कमीत कमी 4 महिन्याचा पिरियड. हो त्याच्या आत तुमचं हे सगळं व्हायला पाहिजे. हो. मग स्पर्धा असा कधी कॅन्सल होतात किंवा पुढे जातात, असं कधी होतं हे सगळं बुकिंग केल्यानंतर? इंटरनॅशनल स्पर्धा ज्या असतात त्या शक्यतो मागे पुढे होत नाहीत. या 21 किलोमीटर 42 किलोमीटर असतील त्या मागे पुढे होतात त्या. म्हणजे ह्या सगळ्या नॅशनल लेवलच्या स्पर्धा झाल्या. स्पर्धा इंटरनॅशनल ज्या स्पर्धा लेवलची. असतात त्या कधी शक्यतो पोस्टपोन होत नाहीत. हां हां हां. त्या ठरलेल्या त्यांच्या तारखेला होतातच. अच्छा. मग आता नॅशनल स्पर्धा खेळणं आणि इंटरनॅशनल स्पर्धांना उतरणं याच्यामध्ये काय फरक जाणवला? नॅशनल स्पर्धा आपल्या भारतामध्ये होतात आणि इंटरनॅशनल म्हणजे आपण भारताचं प्रतिनिधित्व करायला जात आहे हा एक अभिमान असतो आपल्याला. बरोबर. भारतात खेळणं म्हणजे कुठेही भारतामध्ये सगळीकडे स्पर्धा होत असतात, आपण कुठेही केव्हाही जाऊ शकतो. बरोबर. पण इंटरनॅशनल स्पर्धेला जाण्याचा एक आपल्याला आनंद वेगळा असतो, आपल्या घरच्यांना आनंद वेगळा असतो. बरोबर. रसिक श्रोते हो, खेळामधील काठिण्य पातळी जसजशी वाढत जाते तसतसं त्या खेळामध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्याची सुद्धा काही नवीन रचना आपल्याला करावी लागते. नव्याने त्यामध्ये काही बदल करावे लागतात. खेळाच्या सरावामध्ये, प्रयत्नांमध्ये अधिकाधिक नवनवीन बदल स्वीकारावे लागतात. त्यासोबतच इतर देशांमध्ये जात असताना आपल्याला कोणत्या गोष्टी बरोबर नेणं खेळाच्या दृष्टीने किती महत्त्वाचं असतं, स्पर्धेच्या आधी आणि स्पर्धेच्या वेळी आपण नेमकी काय तयारी करायला हवी आणि नवीन ठिकाणी जातोय म्हटल्यानंतर आपल्याला स्वतःलाच सगळ्या गोष्टी शोधाव्या लागतात. याचाच अर्थ रसिक श्रोते हो, खेळाडूंमधील संशोधक वृत्ती वाढायला लागते. खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात.
याचा फायदा त्यांना खेळण्यासाठी तर होतोच होतो, पण आणखी नवनवीन देश पाहत असताना, खेळण्यासाठी जात असताना त्याचाही फायदा त्यांना निश्चितपणे तिथे होत असतो. इतर देशात जात असताना आपण आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतोय हा एक सार्थ अभिमान प्रत्येक खेळाडूला असतो आणि हाच अभिमान खेळण्यासाठी उत्साह वाढवायला मदत करतो. अशा स्वरूपाचीच महत्त्वपूर्ण माहिती आत्ताच आपण ऐकलीत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू स्वरूप पुजारी यांच्याकडून. शहीद मॅरेथॉन स्पर्धेने दिली नवी दिशा या अंतर्गत प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या 4थ्या भागामधून आज आपण हे सगळं जाणून घेतलं. अजूनही बऱ्याच गोष्टींचा उलगडा व्हायचा बाकी आहे, पण आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली. तेव्हा या सगळ्या अजून राहिलेल्या गोष्टी आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच उलगडणार आहोत. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये थांबूया. क्रीडांगण या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह प्रेरणा साठे या कार्यक्रमामधून मी आता आपणा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.